महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नांदुरी दरेगावात विठ्ठल रखुमाई मंदिरात भक्तिमय वातावरण, भाविकांनी घेतले दर्शन व महाप्रसादाचा लाभ। कळवण तालुक्यातील दरेगाव येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। यावेळी परिसरातील असंख्य भाविकांनी विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी माजी आमदार जे.पी. गावित यांनीही मंदिरात विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेत भाविकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या। विठ्ठल नामाच्या गजराने आणि टाळ मृदंगाच्या निनादाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता। दरेगावातील महिला, बाळगोपाळ तसेच ग्रामस्थांनी कीर्तनामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला। भक्तिमय वातावरणात झालेल्या कीर्तनाने उपस्थितांची मने जिंकून घेतली। दरम्यान गोबापूर येथील भजनी मंडळाच्या वतीने भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। गोबापूर येथून भाविकांनी पायी दिंडी काढत विठ्ठल नामाचा गजर केला। भर पावसातही भक्तांचा उत्साह कमी झाला नाही। पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी विठ्ठल नामाचा जयघोष करत दरेगाव येथील विठ्ठल मंदिर गाठले। या भक्तिमय सोहळ्यामुळे दरेगाव परिसरात दिवसभर उत्साहाचे आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते। विठ्ठल नामाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला असून आषाढी एकादशीचा सोहळा भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने साजरा केला। विभागीय संपादक किरण अहिरे, नांदुरी, कळवण। नांदुरी दरेगाव इथं हा विठ्ठल मंदिर आहे। तर सालाप्रमाणे इथं 1000 तर 1100 भाविक दर्शन घेतात। हा आषाढी एकादशीला आणि तुळशीवाचा हा कार्यक्रम मोठा असतो। तर इथं सकाळपासून तर 1000 ते 1100 भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे। इथं अजून भजनी मंडळी आहे, कीर्तन मंडळी आहे। आता मोंदरी, नांदोरी एवढे खेडे गावातून सावंतवाडी लांबून सगळे लोक इथं भाविक सगळे जमता आणि इथून माऊलीचे दर्शन घेतात। मला पण दरवर्षी वाढत चाललंय, कमी नाही। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।